नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील आज 44वा भाग. सिनेमा निर्मिती थांबवल्यानंतर पुढच्या काही गोष्टी आठवणी मी सांगतोय मुद्दाम. कारण सिनेमा क्षेत्रात काम करणारे कलाकार असतील, तंत्रज्ञ असतील, स्पॉट बॉयज असतील, लाईट बॉयज असतील, या सगळीसुद्धा माणसं सरळ असतात. एखाद दुसरा त्यात कुठलंही क्षेत्र असतं तसा असतो, पण नंतर माणसं फार सरळ आणि विश्वास टाकला तर विश्वास देणारी असतात. म्हणून ही आठवणी मुद्दाम मी आपल्याला सांगतो. या आत्ताचा भाग जो चालू आहे तो 2007 मध्ये जेव्हा मी पुस्तक लिहिलं तिथपर्यंतचा आहे हा. अशोक पाटील आमच्या सर्कसचा मॅनेजर, रिंग मास्टर, त्याचे मध्यंतरी हार्ट बायपासचं ऑपरेशन झालं. त्यालाही मी थोडीफार मदत करू शकलो. बालजींचा उजवात असलेले आणि सदा सर्वदा वया 70 सायकलवरून फिरणारे एव्हरग्रीन उत्साही बल्लेवराव इंगवले वयोमानाला थकलेत. कोल्हापूरला गेलो की मी अशोक पाटलाकडून त्यांच्या घरी जाऊन भेटतो. 4 चावट गप्पा वास्तव्य झाले की म्हातारबा खुलतात आणि साहेब जेवायला थांबा की मस्त कोंबडी करायला होतं असे म्हणतात. बल्लेवराव, आता या बामणाला आता पाठवताय का असे मी म्हटले की चायला हे रंडाचं आमच्या धनाचं राहत नाही बघा म्हणून जीप चावतात. अशोक पाटील त्यानंतर गेला, बल्लेवराव इंगवलेही गेल्यानंतर. पण त्यांनी दिलेलं प्रेम, विश्वास, माया हे सगळं मनात अजून आहे. वाईकर, शंकरराव पाटील असे आमचे कोणीही जेवणाचे काउंटर भेटले की नको नको म्हटले तरी कोल्हापूरला रात्री फ्लॅटवर जेवणाचा डबा पाठवून देतात. मी व ड्रायव्हर आम्ही दोघांचाच तो डबा प्रत्यक्षात 4 माणसांना पुरले एवढा गजगजीत असतो. तो आणल्यावर पैसे तर घेतच नाही, पण उलट घासू बिसू नका, तसाच खाली बिल्डिंगच्या वॉचमनकडे ठेवा, सकाळच्याला घेऊन जाईल म्हणून बजावतात. विजयराज हॉटेल अजूनही पत्रवळे कुटुंबाच्याप्रमाणे आपले घरचे वाटते. आता विजयराज आता बरेच वर्ष मला जाणंही नाही झालं. पितांबर काय तेव्हा खूप बिजी आणि यशस्वी यश आहे, पण अजून तोही घरी येतो, आपली प्रगती सांगतो आणि फक्त तुमच्याकडे चहा जाऊन निघताना साहेब आपण अजून एक पिक्चर काढूयाच ही आठवण करून देतो. कोल्हापूरची एक विशिष्ट संस्कृती आहे. एकदा तुम्हाला आपले म्हटले की जीवसुद्धा देतील, पण एखादं पटलं नाही तर रांडच्याला हाना पायताना याशिवाय दुसरी भाषा करणार नाही. सुदैवाने मला त्यांनी पहिल्या कॅटेगरीत टाकले, त्यामुळे या प्रेमात कसं उतरवायचं हे मला तरी कधी कळलेलं नाही. बाळासाहेब सरपोतदार म्हणजे व्यवहारी निर्माता. माझ्या मोठ्या चुलत भावात ते वर्गमेट असल्याने आमचा स्नेह जमत गेला. ते वयाने मोठे असूनही मला बरोबरीच्या नात्या वागवत, त्यामुळे त्यांची चेष्टा मस्करी करण्याचा हक्क मला प्राप्त झाला होता. माझ्या पुण्यातल्या दोन्ही सिनेमाच्या पब्लिसिटीचं काम त्यांनीच केलं होतं. पुढे ते चित्रपट महामंडळाचे अध्यक्षही झाले. त्यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी शालिनी स्टुडिओत मी गेलो होतो. आज शूटिंग चालू होतं आणि बाहेरच्या बाकावर आमच्या बाळासाहेबांच्या माझ्या गप्पा रंगल्या. बाळासाहेबांचा आवाज असा दणदणीत की लांब मैलावरती ऐकायला जाईल. निर्माता म्हणून त्यांचा खर्च आता मीटर चालू होता आणि तो वाढत चालल्यामुळे ते खवळले होते. भांचोत मोठे नट झाले म्हणून काय झाले, 4 माणसे बरोबर येऊन येतात आणि माझ्या बोडक्यावर त्यांचा खर्च टाकतात. त्यांची सरबत्ती चालू होती. बाळासाहेब हळू बोला, तुमचं बोलणं आजपर्यंत ऐकू जाईल असे म्हटल्यावर ते पुन्हा उसळले. ऐकू दे, कोणाला काय भीतो का भांचोत. मी म्हटलं जाऊ दे, आता एवढा खर्च चाललाच आहे तर रात्री पार्टी द्या की, मी मुक्काम करतो फार तर. चायला तू आता माझा खर्च वाढवायला निघालास का, चहा देतो फार तर, असं म्हणून बाळासाहेब मला कटवतात. अशा आमच्या गप्पा चालूच असायच्या. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी खूप धावपळ करून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. तुला काही नवीन सुचले तर मला कळव बरं का, आपण त्याचा पाठपुरावा करू असे दर भेटीत मला ते म्हणायचे. सातारच्या जय विजय थिएटरचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम 1 मेला होता. माझे ज्येष्ठ मित्र आठवले मॅनेजरने आग्रह धरला की तू काही करून या समारंभावर बाळासाहेबांना बोलव. मी तसा फोन केला. बाळासाहेब म्हणाले, अरे पण 30 एप्रिलला राज्य पुरस्कार समारंभ मुंबईत आहे, तो सर्व कार्यक्रम संपायला रात्री 1 वाजेल, मग मी सातारला कसा येणार. मी आग्रह धरला, ते कबूल केले आणि अक्षरशः 4-5 तास झोपून वेळेत सातारला पोचले. कार्यक्रम उत्तम झाला. तो संपल्यावर मला पळवलेस, आता तुझे समाज झाले ना म्हणून प्रेमाने मला म्हणत पुण्याला रवाना झाले. अचानक बाळासाहेबांनी या जगातून एक्झिट घेतली. मात्र त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा अजय सरपोतदारने सर्वच बाबतीत त्यांची गादी पुढे चालवली आहे. मी तेव्हा चालवली होती, आता अजयही नाही. महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर त्याने शासनाबरोबर
सर्व स्तरावर उत्तम संपर्क राखून मराठी चित्रपटगृहासाठी खूप अनुकूल निर्णय पदरात पाडून घेतले. तो मला नेहमी घरातील वडीलधाऱ्यांचा मान देतो आणि जाहीर समारंभात सुद्धा गोडबोले बाबांचे मित्र आणि आमच्या कुटुंबाचे मार्गदर्शक आहे असे म्हणायचे. मीही त्या अधिकारात त्याला नियमित वागण्याचा आणि धावपळ आणि आरडाओरडा कमी करण्याचा सल्ला देतो. अर्थात त्याच्या वडिलांच्या प्रमाणेच तो सुद्धा माझे सल्ले ऐकतो आणि फक्त सोडून देतो, अंमलात मात्र आणत नाही. कोल्हापुरात प्राध्यापक असलेले शरद वराडकर होस्ट म्हणून सिनेपत्रिका करायचे. नशीबवानपासून आमचं चांगलंच गोत्र जमलं होतं. माझ्यासारखा मध्यमवर्गीय अर्थशास्त्रातील माणूस या सिने व्यवसायात कसा पडला आहे त्यांना मी आश्चर्यमिश्रित कौतुक वाटायचे. त्यांच्या आग्रहावरून मी त्यांच्या घरी बहिणींच्या हातच्या सुग्रास भोजनाचाही 2-3दा लाभ घेतला. आमच्या विविध विषयावरच्या गप्पाही खूप रंगायच्या आणि सर आता तुमची लुना विकून स्कूटर घ्या की या माझ्या कॉमेंटने संपायच्या. ते चांगले लेखक होते आणि त्यांचे 4-5 कथासंग्रह प्रसिद्धही झाले होते. माझ्या कौशिक प्रकाशनातर्फे त्यांचा कोजागरी हा कथासंग्रह प्रकाशित करण्याचे मान्य केले. त्याचा प्रकाशन समारंभ कोल्हापुरातच करण्याचे ठरल्यावर प्रमुख पाहुण्यांची जबाबदारी वराडकरांनी घेतली आणि त्यांनी कोणाला आणावे? साक्षात श्रीमान योगीकार रणजित देसाई, प्राचार्य M.R. देसाई आणि पुढारीचे तेव्हाचे संपादक ह.म. मराठे या तिघांना. रणजित देसाईंना तो अल्प सहवासी खूप आनंद देऊन गेला. अर्थात ते वराडकरांच्यामुळे शक्य झालं. त्यांच्या प्रकृतीची कुरकुर अधून चालत असायची पण ती कधी गंभीर नव्हती. पण त्यांचंही निधन झाल्यानंतर माझं कोल्हापुरातील एक हक्काचं घर संपलं. सुदैवाने त्यांचा मुलगा अजय वराडकर तोही माझ्याशी अजून संपर्क ठेवून आहे. तोही दिवाळी अंक काढतो, वेगवेगळ्या उद्योग करतो. त्यांचं गाव कोकणातलं आहे, वाडा कट्टा असं काहीतरी. तिथली शाळा चालवतो तो. एका दिवाळी अंकात माझी मुलाखती त्यांनी घेतली ती आणि अजूनही आमचे संबंध चालू आहेत. म्हणजे मला असं वाटतं की हा वारसा शरद वराडकरांचा पुढं त्यांनी चालू ठेवला आहे. ज्यांच्या पाया पडले की मनाला उभारी यायची ते चित्रतपस्वी बालजी पेंढारकर गेले. मला नेहमी आशीर्वाद व मार्गदर्शन देणारे ज्येष्ठ कलाकार चंद्रकांत मांढरे यांचेही निधन झाले. ते सातारला आले असताना आम्ही त्यांच्या एका चित्रांचं प्रदर्शन ठेवलं होतं. सातारला मराठा आर्ट गॅलरी म्हणून जी झाली त्याच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी. आणि त्यानंतर आमच्यानंतर ज्या गप्पा रंगल्या त्यात त्यांचे सर्व चित्रकृती जे चंद्रकांत मांढरे कलादालन उभारण्याची कल्पना आमच्या गप्पांना सुचली ती पुढे साकारी झाली. अशी सर्व मायेची माणसे काळाच्या पडद्याआड गेली. पण जाताना माझ्या अंजळीत सुखद स्मृतींची सुगंधी पुष्पे टाकून गेली. नितीश भारद्वाज श्रीकृष्णाची भूमिका गाजवल्यानंतर राजकारणात जाऊन खासदार म्हणून निवडून आला. त्या भूमिकेत त्याचे दर्शन अधून दूरदर्शनावर घडत असे. शिवसेनेच्या प्रचारार्थ राज ठाकरे साताऱ्यात आले असताना तेव्हा राज ठाकरे शिवसेनेतच होते आणि मनसे नंतर काढली त्यांनी. तो त्यांच्याबरोबर होता. हॉटेलमधून त्याने फोन करून मला आवर्जून बोलावून घेतले आणि राज ठाकरेंच्या समवेत चहापान व थोड्या चर्चेचा योग आला. त्यानंतर मात्र त्याची भेट झालेली नाही. उषा नारकरींना मीच कधीतरी फोन करतो आणि त्यांचे काय निर्माते असे सुरू होणारे परखड पण प्रेमाचे 4 शब्द निवडपणे ऐकून देतो. किशोर शहाणे करिअर व प्रपंच दोन्ही उत्तम सांभाळत आधीमध्ये फोन करते. तिच्या वडिलांच्या गाडीला सातारजवळ किरकोळ अपघात झाला होता. तेव्हा त्यांनी हक्काने मला सांगितलं आणि मी मदत करू शकलो याचे समाधान वाटले. बॉम्बेला बंदच झाली आहे पण विश्वास दाभोळकरचा संपर्क अजून चालू असतो. मी हे 7 सालापर्यंत मी बसतोय आता. शिवराज गोरलेंची बैठक जोपर्यंत बालगंधर्वाच्या गार्डनमध्ये असायची तोपर्यंत पुण्याला गेलो की ते जाऊन त्यांची गाठ घ्यायची आणि आमची धुमाकूळ बंडलबादचे गुणदोष मराठी सिनेमाची स्थिती व गती यावर चर्चा रंगायची. पुढे त्यांनी लिहिलेली 2 पुस्तके खूपच गाजली. त्यानंतर पुण्यातील एका परिसंवादात आम्ही दोघेही वक्ते होतो आणि तो परिसंवाद संपल्यावर आमचा बाहेरचा नंतरचा संवाद त्याहून जास्त रंगला होता. माझ्या 50शी निमित्त पुस्तक झालेल्या अरुण गोडबोले माणूस आणि मित्र यात त्यांनी माझ्यावर छान लेख लिहिला होता. त्यात परखडपणे गोडबोले यांना माणसे जोडणे व ती टिकवणे महत्त्वाचे वाटते परंतु सिनेमा व्यवसायात ते योग्यच ठरेल असे नाही. त्यामुळेच त्यांना चित्रपटसृष्टीत म्हणावे एवढे प्रचंड यश मिळाले नाही असं लिहिलं होतं. त्यांचे निरीक्षण मला पूर्णपणे पटले होते. व्यावसायिक दृष्टीने तो कदाचित दोष असेल पण मला माझी वृत्तीच योग्य वाटते. भले त्यामुळे यश कमी मिळाले तरी चालेल अशीच माझी भावना आहे.
निर्मिती थंडावल्यावरही काही ना काही निमित्ताने माझे मुंबईला जाणे होईल, तेव्हा नाच बिल्डिंगची चक्कर व नितीन दत्ताची गप्पा पर्याय असत. अशावेळी किशोर किंवा कन्हैया नावंदरी बरोबर असत. त्या दोन्ही बंधूंनी व काही आप्पा निगडीकरांनी माझ्या चित्रप्रवासात स्नेहपूर्ण निर्लज सहकार्य केले. त्यांचे ऋणी न फिटणारे आहे. नितीन दातारबरोबर राकेश रोशनच्या गाजलेल्या कर्ण अर्जुन सिनेमाची ट्रायल मुंबईतील रशियन कॉन्सुलेटच्या मिनी थिएटरमध्ये पाहण्याची तरी मला अनुभवायला मिळाले. शरद दोशीची गाठ मी आवर्जून घेई. नंतरच्या काळात तो अमेरिकेला गेला व सध्या पुन्हा भारत व अमेरिका असा येऊन जाऊन व्यवसायात मग्न आहे. द्रुपदची मात्र नंतर भेट झालीच नाही. असं एकदा नितीन व मी गप्पा मारताना नवीन चित्रपट कोणत्या याच्यावर चर्चा होती, त्यावर नितीन म्हणाला की माहेरच्या साडीच्या अभूतपूर्व यशानंतर विजय कोंडके आता एक उत्तम तमाशाप्रधान चित्रपट काढण्याच्या तयारीत आहेत. ही गोष्ट सांगायची राहिली, द्रुपद शहासेमध्ये नितीन झालं. बिपिन वर्टेंनी तो पार्टनर्स होते सिनेमाच्या बाबतीत. द्रुपदने माझं वितरण उत्तम केलं तर पण तसंही मध्यंतरी निधन झालं. तर नितीन मला म्हणाला की आता विजय कोंडके एक उत्तम तमाशाप्रधान चित्रपट काढण्याच्या तयारीत आहे. मी विचारले की गोष्ट आणि गाणी कोण लिहित आहे, कारण त्यातील लावण्यांचे सवाल जवाब फार महत्त्वाचे असतात. त्यावर त्याने जगदीश खेबुडकर लिहित आहेत असं सांगितले. हे ऐकल्यावर मी त्याला म्हणले की अरे घुंगरू म्हणून मी कथा त्या गाणी त्यांच्याकडून कशी लिहून घेतली, पण पुढे काहीच केलं वगैरे सांगितले आणि सहज म्हणले अरे त्याच गोष्टीवर तर विजय कोणते चित्रपट करत नाहीत ना, कारण त्याचे सर्व हक्क तर माझ्याकडे आहेत. तो म्हटला की त्याला ते माहीत नाही आणि तो विषय तेवढ्यावरच थांबला. मी सातारला आल्यानंतर 4 दिवसांनी त्याचा फोन आला नितीन दातारचा की विजयने तीच गोष्ट घेतली आहे, पण खेबुडकरांनी त्याला त्याचे हक्क तुमच्याकडे ते सांगितलेले नाही. त्यामुळे आता विजय कोंडके तुम्हाला फोन करून ते हक्क घेण्यासंबंधी बोलेल. तुम्ही त्यावर आता चित्रपट करत नाहीच आहात तर योग्य पैसे घेऊन ते हक्क त्याला देऊन टाका. मी होकार दिला आणि नंतर विजय कोंडकेचा मला फोन आला. खेबुडकरांनी त्यांना ही कल्पना दिली असल्याने ते वैतागले होते. ते म्हणाले की तुम्ही त्याची किंमत सांगा, म्हणजे मी ते हक्क तुमच्याकडून किंमत देऊन विकत घेईन. मी म्हटले तेव्हा म्हणजे 10 वर्षापूर्वी मला त्यासाठी मानधन वगैरे धरून 25,000 रुपये खर्च आला होता. कारण 10-12 दिवस ते दोघं लॉजमध्ये राहिले. खेबुडकरांचं मानधन, पितांबरला दिलेलं काही मानधन, इंडस्ट्रीमध्ये व्याजाचा म्हणून म्हणलं मला 25,000 रुपये खर्च 10 वर्षापूर्वी आला होता. इंडस्ट्रीमध्ये व्याजाचा दर 5% चालतो, पण माझ्या त्या गुंतवणुकीत दरमहा 2% किंवा 3% धरून जी रक्कम होईल तेवढी तुम्ही द्या. मी हिशोब न करता बोलत होतो. त्यावर त्याने आश्चर्य व्यक्त करून विजय कोंडके एवढे पैसे आपण लेखकाला देतो का, फार तर 30,000 रुपये मी दिले सांगितले. त्यावर मी माझ्या किमतीवर ठाम असल्याचे सांगून फोन बंद केला. त्यानंतर पुन्हा त्यांचा फोन आला आणि त्यांनी मी समक्ष सातारला येतो म्हणजे आपल्याला नीट बोलून ठरवता येईल असे सांगितले. एवढा आम्ही एकाही संबोधनात आलो होतो. मी म्हटले विजू तू आलास तरी माझ्या ऑफिसमध्ये काही माझ्या ऑफरमध्ये फरक होणार नाही, पण आलास तर तुझं स्वागतच आहे. त्याप्रमाणे एका दिवशी विजू, जगदीश खेबुडकर म्हणजे नाना दोघेही आले. येताना विजय कोंडकेचा वर्गमित्र आणि माझे मित्र असले सातारचे डॉक्टर विलास माने, ज्यांच्या बंगल्यात आम्ही शूटिंग केलं तर त्यांनाही सोबत घेऊन आला. चहा वगैरे झाल्यावर विजयने आधी नानांना माझी बोलायला सांगितले. मी त्यांना तुम्ही मला न विचारता आणि विजूलाही कल्पना असे कसे केले ते विचारल्यावर नाना फार हळवेपणाने म्हणाले माझी चूक झाली खरी, पण तुम्ही आता नाही म्हणू नका. माझे चित्र त्या निमित्ताने चांगल्या बॅनरखाली पडद्यावर येईल. मी म्हटलं नाना मी नकार कुठे देतोय, मी हिशोबाने योग्य तेच मागतोय आणि तेही विजू सहजपणे देऊ शकेल म्हणून. यावर त्यांनी पुन्हा माझा चित्रपट त्यामुळे होईल म्हणून किमतीचा आग्रह धरू नका असं सांगितलं. मी म्हटले विजूला परवडेल म्हणूनच मी माझे नुकसान होणार नाही अशी किंमत सांगतोय. ज्याचा पहिला चित्रपट फारसा चालला नाही असा निर्माता आला तर मी 25,000 रुपयांना सुद्धा त्याला हक्क देईन आणि अगदीच फार पोळलेला व आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला निर्माता असेल तर अगदी 1 रुपयाला सुद्धा देईन. पण विजय कोंडकेसारख्या ज्याला सिनेमात चांगले पैसे मिळाले त्याला मात्र रितसर किंमत घेतल्याशिवाय देणार नाही. एवढे झाल्यावर नानांनी विजयला माझ्या केबिनमध्ये बोलवले. तो डॉक्टर माने आत आल्यानंतर विजयने नानांना तुम्ही बाहेर बसा म्हणून सांगितले. ते मला खूप खटकलं. नाना प्रतिभावंत ज्येष्ठ लेखक आहेत, त्यांना असे वागवायच नको होते असे मनात आले, पण नानाच बाहेर गेल्यावर मी काही बोलू शकलो नाही. हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर आमचा जो सुखसंवाद झाला तो येणेप्रमाणे. तुम्ही म्हणता ती किंमत फार जास्त आहे,
मी फार तर 25,000-35,000 रुपये देईन. सध्या तेवढे कोणी लेखकाला देत नाहीत. सध्या देत नाही ते बरोबर आहे, पण माझी तेवढी रक्कम गेली 10 वर्षे गुंतून पडली आहे ना, मग त्याचे व्याज नको का? बरं मी 5 नाही तर 3%च व्याज दर म्हणतोय. त्याने किती होत आहेत ते तू बघितलं असशीलच. मी अजून बघितले नाही, पण आता बघतो. असं म्हणून मी कॅल्क्युलेटरवर गणित केलं तर ते 1.5 लाखाच्या पुढे जाऊ लागले. मी त्याला दाखवून म्हणले, एवढे होत असले तर मी लास्ट ऑफर म्हणून 1 लाख घेईन. त्याखाली एक पैसासुद्धा नाही. एवढे मीच नाही तर तुम्हाला कोणीसुद्धा देणार नाही. मी फार तर 50,000 देतो. त्याला तुम्ही हो म्हणा, नाहीतरी तुम्ही त्यावर पिक्चर करणार नाहीच ना, असं विजय कोणकेने मला सांगितलं. 1 लाखाचे खाली बिलकुल नाही. भले माझे ते हक्क तसेच पडून राहिले तरी चालतील, असं मी उत्तर दिलं. अशी चर्चा होत राहिली, पण त्यातून तोडगा निघेना. शेवटी त्याला म्हटलं, विजू त्यापेक्षा तू असे कर की मला काहीच पैसे देऊ नकोस. नानांच्याकडून त्या कथेत गाण्यात थोडे थोडे बदल करून घे, म्हणजे माझ्या कॉपीराईटच्या आणि हक्कांचा प्रश्नच राहणार नाही. ती वेगळी स्क्रिप्ट आहे असं तू क्लेम करू शकतोस. मी दावा करणारही नाही कोर्ट केस, पण समजा मी उद्या तुझ्यावर दावा केला तरी तुला डिफेंडेबल केस आहेस. तसे झाले तर गोडबोले विरुद्ध कोणके अशी दाव्याची फार तर ऐतिहासिक नोंद होईल. त्याने यावर काहीच उत्तर दिले नाही व तो नाराज होऊन निघून गेला. 2 दिवसानंतर वैद्यसाहेब आणि सुबर सरकार दोघांचे फोन आले. माझे वागणे आडमुठेपणे वाटून ते रागावले होते, पण मी वस्तू सांगून आर्थिक अडचणीतील निर्मात्याला ते हक्क अगदी 1 रुपयाला द्यायला तयार आहे वगैरे सांगितल्यावर त्यांनाही माझी भूमिका पटली. नंतर नितीन दातांनी फोन करून मिळणारे पैसे तुम्ही उगीच सोडून नुकसान करून घेत आहे म्हणून मला झापलं. मी म्हटलं, अरे पैसे दुय्यम आहेत, ते येतात तसे जातात, पण माझी भूमिका बरोबरच आहे ना. मी कुणालाही दिले असते ते, पण ज्याला भरपूर पैसे मिळाले त्यांनी योग्य किंमत मला द्यायला नको का? पण नितीनला ते काही पटेना. तो म्हणा, मिळताय पैसे घेऊन ठेव, नाही तर तुम्ही काय करणार आहात? त्याच्या व्यवहारी मनाला ते पटलं नाही, पण मला मात्र आजही मी योग्य तेच केले असा विश्वास आहे. पुढे विजय कोणकेने तो सिनेमा काढला नाही. नाना खेवडकरांचंही निधन झालं. आजही त्या कथेचे सर्व हक्क माझ्याकडे तसेच सुरक्षित आहेत. त्याच्यावर मी अजून सिनेमा काढलेला नाही आणि कुणी काढायला परत पुढेही आलेला नाही. माझा आडमुठापणा तुम्हाला वाटेल कदाचित, पण नीट विचार केला तर माझी भूमिका योग्य होती हे तुम्हालाही पटेल. पुण्याला निर्माता असतात तर मी 25,000 काय 1 रुपया घेऊन सुद्धा हक्क दिले असते. अशी माझी भूमिका आज सुद्धा कायम आहे. आधी इथे थांबूया, उद्या पुढचा भाग.